आकाशवाणी मुंबई. नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय आणि धोरण विकसित भारताचं ध्येय पूर्ण करण्यासाठी समर्पित असून शेतकरी हा या दृष्टिकोनाचा मुख्य आधार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात वाशिम इथं 23,000 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू आजपासून 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. हमास दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केल्याला आज 1 वर्ष पूर्ण. आणि मुंबईत चेंबूर इथं एका इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा मृत्यू. केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय आणि धोरण विकसित भारताचं ध्येय पूर्ण करण्यासाठी समर्पित असून शेतकरी हा या दृष्टिकोनाचा मुख्य आधार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रात वाशिम इथं एका कार्यक्रमात केलं. कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित जवळपास 23,000 कोटी रुपयांच्या उपक्रमांचा प्रारंभ प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. भटक्या जमाती आणि समुदायांच्या विकासासाठीही सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटनही काल प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. या संग्रहालयाबद्दल अधिक माहिती आमच्या वाशिमच्या वार्ताहराकडून. बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे 4 मजल्याच्या नंगारा भवनात बंजारा समाज की विरासत हे 13 दालनाचे वस्तू संग्रहालय निर्मित करण्यात आले. बंजारा समाजाचा मोहंजोदडो हडप्पापासून ते भारतीय स्वातंत्र्यापर्यंतचा कालखंड या ठिकाणी विशद करण्यात आला. त्यात निसर्गपूजक असलेल्या या समाजाची संस्कृती, इतिहास, परंपरा, साहित्य, नृत्य, पोशाख आदीचे दर्शन चित्र आणि देखाव्याच्या माध्यमातून होते. येथे पहिल्या अरदास गॅलरीत बंजारा समाजात जन्म झाल्यापासून विवाह आणि मृत्यूपर्यंत पूर्ण माहिती, तर दुसऱ्या गॅलरीत उत्सव, सण, समाजातील परंपरा यांचे सादरीकरण केले आहे. यावेळी मोदींच्या हस्ते शेतकरी सन्मान निधीच्या 18व्या हप्त्याच्या पोटी सुमारे 20,000 कोटी रुपयांची रक्कम देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. त्याचवेळी राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 1900 कोटी रुपयांच्या मदतीचंही राज्यातल्या 90 लाख शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. एक देश एक निवडणूक पद्धतीचा भारताला खूप मोठा फायदा होईल असं प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एक देश एक निवडणूक या विषयावर 30व्या लाल बहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानात बोलत होते. एक देश एक निवडणूक पद्धतीमुळे उत्तम प्रशासन, धोरणात्मक स्थिरता, सामाजिक एकोपा, आर्थिक वाढ आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढेल, असंही कोविंद यांनी यावेळी सांगितलं. एकाच वेळी निवडणूक घेतल्यास अधिक समावेशक आणि समृद्ध भविष्यासाठी मूलभूत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने या संदर्भातील अहवाल नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला होता. जम्मू काश्मीरमध्ये येत्या मंगळवारी मतमोजणी होणार असून मतमोजणी सुरळीत पार पडण्यासाठी सर्व केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांवर पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह अशा अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दल आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलंय. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीचं मतदान 3 टप्प्यात मतदान झालं असून तिन्ही टप्प्यांमध्ये एकूण 63.88% इतकं मतदान झालं आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काल सुमारे 67% मतदान झालं. विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यातलं मतदान शांततेत झालं. केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी आजपासून जर्मनीच्या 3 दिवसीय दौऱ्यांवर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते हॅम्बर्ग इथं 2 दिवसीय शाश्वता परिषदेत सहभागी होणार आहे. शाश्वत विकास, ग्रीन हायड्रोजन, कमी व्याजदराने वित्तपुरवठा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत ते जर्मनी आणि युनायटेड किंगडमच्या मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. भारत जर्मनी संबंध मजबूत करणं, व्यवसायाच्या संधी निर्माण करणं आणि अक्षय ऊर्जेच्या विस्ताराला गती देणं हे या भेटीचं उद्दिष्ट आहे.
कमी अंतरावर लक्ष्यभेद करण्यासाठीच्या 4 क्षेपणास्त्रांची चाचणी काल राजस्थानात पोखरण इथं यशस्वी झाली. गेल्या 2 दिवसांमध्ये ही चाचणी पार पडली. या चाचणीमधून या क्षेपणास्त्रांची विविध प्रकारे मारा करण्याची क्षमता सिद्ध झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. ही क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळेत तयार केलेली स्वदेशी संरक्षण प्रणाली आहे, असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. क्षेपणास्त्रांची चाचणी यशस्वी केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, लष्कर आणि या चाचणीत सहभागी असणाऱ्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. या क्षेपणास्त्रांमुळे सशस्त्र दलांची तांत्रिक बाजू भक्कम होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले. DRDOचे प्रमुख समीर कामत यांनीही क्षेपणास्त्रांच्या चाचणीबद्दल DRDOचं अभिनंदन केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू आजपासून 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. S. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर देखील ते चर्चा करणार आहेत. मुइज्जू या दौऱ्यात आग्र्याला भेट देणार असून बेंगळूर आणि मुंबई इथं विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गाझा पट्ट्यात हमास या अतिरेकी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केला त्यास आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात इस्रायलच्या 1200 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. त्यात आतापर्यंत 41,000पेक्षा अधिक नागरिकांनी जीव गमावला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी हमास संघटनेनं ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची विनाशर्त सुटका करण्याचं आवाहन केलं आहे. या युद्धामध्ये आता लेबनॉनसह इराणही सहभागी झाल्यामुळं त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघानं चिंताही व्यक्त केली आहे. इस्रायलनं लेबनॉनवरचे हल्ले अधिक तीव्र केले आहेत. इस्रायलनं काल हिजबुल्ला आणि हमास यांना लक्ष्य करून उत्तर लेबनॉनमधल्या पॅलेस्टिनी निर्वासितांच्या शिबिरावर बॉम्बहल्ला केला. त्यामुळे लेबनॉनमधले पॅलेस्टिनी निर्वासित आणि इतर या भागातून पळ काढत आहेत. इस्रायलनं शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या सय्यद हसन नसरला ठार झाल्यानंतर त्याचा संभाव्य उत्तराधिकारी हाशेम सफीदीनचा देखील ठावठिकाणा नसल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं असून एका हवाई हल्ल्यात तो आणि हिजबुल्लाचे आणखी काही कमांडर्स ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान इस्रायलला केला जाणारा शस्त्रास्त्र पुरवठा थांबवण्याविषयी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी केलेल्या वक्तव्याचा इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी निषेध केला आहे. आज जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस आहे. मेंदूतल्या रक्तपुरवठ्यातील बिघाडामुळे स्नायूंच्या हालचाली प्रभावित होणं अशा स्वरूपातील हा आजार आहे. या आजाराबाबत जागृती आणि पीडितांबद्दल सहवेदना व्यक्त करणं अशी या दिवसाची संकल्पना आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईत चेंबूर इथं एका इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा मृत्यू झाला. यात 3 लहान मुलांचा समावेश आहे. या 2 मजली इमारतीच्या तळाला असलेल्या एका दुकानात चुकीच्या पद्धतीने केलेल्या विजेच्या वायरिंगमुळे ही आग लागल्याचं समजतं. या दुर्घटनेत होरपळलेल्यांना रुग्णालयात नेलं, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयानं जाहीर केलं. याबाबत अधिक तपास सुरू आहे. संयुक्त अरब अमिरातीत सुरू असलेल्या महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना पाकिस्तान संघाविरुद्ध दुबईत होणार आहे. दुपारी 3:30 वाजता हा सामना सुरू होईल. विजेतेपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी भारतीय संघाला आज विजय मिळवणं आवश्यक आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय आणि धोरण विकसित भारताचं ध्येय पूर्ण करण्यासाठी समर्पित असून शेतकरी हा या दृष्टिकोनाचा मुख्य आधार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात वाशिम इथं 23,000 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू आजपासून 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. हमास दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर हल्ला केल्याला आज 1 वर्ष पूर्ण. आणि मुंबईत चेंबूर इथं एका इमारतीला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.